यानंतर बातमी आहे नांदेडमधून। नांदेडमध्ये भाजप आणि शिवसेनेत सध्या बॅनर युद्ध पाहायला मिळतंय। मुख्यमंत्री पदावरून दोन्ही पक्षांच्या पदाधिकाऱ्यांनी हे बॅनर्स लावलेत। एकनाथ शिंदेच मुख्यमंत्री व्हावेत असा आशय या बॅनरवर लावण्यात आलाय। याचाच आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी अभिषेक एकबोटे यांनी। विधानसभा निवडणुकीच्या निकाल लागलेले आहेत। महायुतीला स्पष्ट बहुमत मिळालेले आहे। भाजप सर्वात मोठा पक्ष महायुतीत झालेला आहे। 131 जागा घेत भाजपनं हा विश्वविक्रम केलेला आहे। त्यानंतर आता मुख्यमंत्री पदासाठी देवेंद्र फडणवीस यांच्या नावाला एकमत झाल्याची चर्चा आहे। देवेंद्र फडणवीस यांचा शपथविधी हा 5 तारखेला होणार असून त्यानंतर आता एकनाथ शिंदे जे आहेत, जे आपल्या मूळ गावी दरेला गेलेले आहेत, आज संध्याकाळी ते मुंबईमध्ये दाखल होणार आहेत। मात्र नांदेडमध्ये जर पाहिलं तर भाजप आणि शिवसेनामध्ये बॅनर वॉर सध्या सुरू आहे। काल नांदेडमध्ये भाजपचे चैतन्य बापू देशमुख यांनी राज तिलक की करो तयारी असं बॅनर लावलं होतं आणि त्या बॅनरवर देवेंद्र फडणवीस यांचा शपथविधी घेतानाचा फोटो होता। त्याला आता उत्तर जे आहे ते शिवसेनेकडून देण्यात आलेलं आहे। नांदेड जिल्हा ओबीसी 12 बलुतेदार समाजाच्या हृदयाची कळकळीची मागणी व भावना आहे। दिनदुबळ्यांचा जनसामान्याचा मुख्यमंत्री कॉमन मॅन सीएम पुन्हा व्हावे। एकनाथ शिंदे यांचा या ठिकाणी बॅनरवर फोटो ठेवलेला आहे। तसेच महाराष्ट्राचे लाडके भावी मुख्यमंत्री म्हणून एकनाथ शिंदे यांना दिलेले आहे। सोबतच याच बॅनरवर एक 4 ओळी लावण्यात आलेल्या आहेत। हिंदुत्वाची साथ एकनाथ, अनाथांचा नाथ एकनाथ, लाडक्या बहिणींचा भाऊ एकनाथ, जनतेच्या मनातला जनतेच्या हृदयात एकनाथ। अद्याप जरी एकनाथ शिंदे यांनी आपली भूमिका ही स्पष्ट केली नाही आहे, तरी मुख्यमंत्री पदासाठी इथे शिवसेनेमध्ये आणि भारतीय जनता पार्टीमध्ये बॅनरवर सुरू असल्याचं नांदेडमध्ये पाहायला मिळत आहे। अभिषेक एकबोटे, एबीपी माझा, नांदेड। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।